ही बघा, ही बिस्किटं मी आणलेली आहेत. आता एक एक बिस्किट ह्या डब्यात भरून ठेवते, कारण काय खाऊचा हा डबा माझा खाऊचाच आहे. थोडीफार बिस्किटं पण हवी असतात ना आपल्याला. सकाळची नाही, सकाळची आमच्या भाजी चपातीचा नाश्ता असतो, पण संध्याकाळचा तर अगदी त्यांना अजिबात तशीच भाजी हे चालत नाही. हे चालत नाही, चहा नुसती नाही चालत. हा बदामचं पाकिट आणलं आहे, 100 ग्रॅमच आहे, जास्त नाही. कारण काय आपल्याला कधी बदाम काजू खीर हे ते करताना लागतं. आणि ओवा कशाला आणला आहे माहिती आहे? रात्री तर मला लागतं बडीशोप, ओवा, मेथी हे ते मी पाणी भिजत ठेवते आणि सकाळी उकळून पिते रोज. त्याच्यासाठी मी आता मोठाच पॅकेट आणला. ओवा, बडीशोप, मेथी आणि थोडंसं दालचिनीचा तुकडा रात्री भिजत टाकते आणि मी पिते थोडंसं. ते ना सगळं खाली गेलं आहे, बिस्किटाचं पाकिट सगळं खाली गेलं आहे. प्रियांशी ये ना गं, प्रियांशीला मोबाईलचं पडलं आहे. हे पण जरा बिस्किटचं पॅकेट दे ना मला. हे बघ इकडे गोणी उचल, तिकडे उभी राहा. उचल वर गोणी. हे बघ इकडे ती गोणी खूप जड आहे. प्रियांशींची आंघोळ झाली, केस धुतले, ते सगळे तसेच घेऊन बसले गळ्यात. मला फक्त बिस्किट दे, बाकीचं सामान त्याच्यात ठेव. काढ, असंच काढ. असणार असणार खाली आहे. आणि मग कडधान्य असंच भरून ठेव, संध्याकाळी बघूया. बस. आणि बघा डाळ मला दळायची आहे ना, डाळ आणली 2 किलो, 2 किलोच्या वर आहे. इथे डाळ दळून आणली की बघायला नको आपल्याला. हां दे, इथे डब्यात टाक. सगळे बिस्किटं काढ, मॅगी काढ, एका डबा भरून ठेव, कधी आणल्या गरजेला लागतं ना आपल्याला. चिकीची पॅकेटं काढ. अरे टाकू नको, चुरावेल बिस्किटचा. हे बघा, हे ना हे बारीक चिक्की आहे, म्हणजे आपण मिक्सरला लावून बुरा करतो ना, तशी चिक्कीचं पॅकेट आहे हे. चिक्की बार बटर. आणि ते जाड आहे, हे जाड आहे. हे बघा, हे जाड चिक्कीचं आहे. हे डीमार्टला मिळतं, आपल्याला परवडतं पण असं, म्हणून हे आणतेच. नाही का इकडे पण आहे, अशी मी 2-3 पाकिटं आणलेत. हे ह्यांना ही मऊ असते ना, मग ह्यांना बरी पडते चिक्की अशी. ना किंमत ना अशी डीमार्टला इथे भेटते काय बाहेर माहिती नाही, पण डीमार्टलाच भेटते. हां इथे ना 50 रुपये आहे, पण 33 रुपयाला दिली मला. हे बघा इथे किंमत आहे, इथे 33 रुपये, 150 ग्रॅम असते. असे डीमार्टला थोडं काय काय गोष्टी, आणि शनिवार रविवार गेले तर चांगल्याच भेटतात. तर काय काय याच्यात राहिलं आहे, हे सामान आहे, डाळी बी. तर मला मी भरणार नाही, माझी आज तब्येत बरी नाही ना, असं ह्याच्यात डाळी बी. आणि हे चणे तर आपण मी आणतेच, कारण काय मुठभर चणे खाल्ले की एकदम मस्त. हे 200 ग्रॅमचं पाकिट आहे. हे बघा 200 ग्रॅम कितीचं आहे बघते. मस्त चणे असे खायचे रोज. 45 रुपये. हे बघा 45 रुपयाचं असं. म्हणून चणे आणतेच त्यांना. आणि मला मुठभर खाल्ले, आपला हा घसा दुखत असेल ना तरी कमी होतो. आता मी ह्या बरणीत भरून ठेवणार आहे. मी चण्याचीच बरणी आहे माझी, याच्यात खोलते आणि पूर्ण भरून ठेवते, म्हणजे आपले मुठमूठ एक मूठ घ्यायला बरं पडतं मला. हे चणे भरून ठेवायचे याच्या बरणीमध्ये. आणि हा सामान मी आता असाच ठेवते. आणि नारळ बघा, आपण बोलतो डीमार्ट इकडे महाग आहेत नारळ, हा डीमार्टला 36 रुपयाला नारळ पडला. मस्त नारळ असं आहे. हे बघा 36 रुपयाला. मी 2 आणले होते माझ्या घरात 2, तरी पण मी 2 आणले, मला बरे वाटले. त्याशिवाय मी 30वाले आणले, त्याच्यापेक्षा लहान होते. मग 36 रुपयाला नारळ बरा आहे ना, मग मी 2 आणले. डीमार्टला काय काय गोष्टी चांगल्या असतात, काय काय खाऊच्या गोष्टी असतात, ते आपल्याला ते लोक लुबाडतात. पण ह्या कडधान्याला बरं पडतं, आणि ते पण घेऊन नीट घ्यायचं. असं घेणारा व्यवस्थित पाहिजे तर आपल्याला परवडतं, नाही तर आपलं बिल एकदम हे होऊन जातो. मुलं नाही पाहिजेत बरोबर. नारळ 2 आणलेत नारळ.
आता खाऊचा डबा झाला असं. आज माझा घसा बसलाय, मला ताप येतोय म्हणून मी काही जास्त हा सामान काढत बसत नाही. ही अशीच गोणी ठेवते. फक्त बिस्किट पाहिजे होते म्हणून मी खोललं. याच्यात गूळ डाळ सगळं काय आहे असं, म्हणून मी आता इथेच व्हिडिओ समजते. मला ताप आला, मला ताप खूप आला. काल मी औषध आणलं पण काय मला हे नाही झालं, ताप नाही, पण मला डोकं खूप घसा एकदम पॅक झाला आहे. माझं आवाज पण माझा खूप हे झाला आहे. तर चला मी आता इथेच व्हिडिओ संपवते. हे सगळं काय उचलून ठेवते मी, फक्त तुम्हाला खाऊचं दाखवायचं होतं. चला बाय बाय.